तर नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे न्यायालयानं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलंय। पुण्यातील एका नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोघांविरोधात पुण्यातील कोथरूड न्यायालयामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी न्यायालयात सुनावणीला गैरहजर राहिल्यामुळे मनोज जरांगे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले। 2013 मध्ये मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकार्यांनी एक नाट्य प्रयोगाचं आयोजन केलं होतं। त्या नाट्य प्रयोगाची ठरलेली रक्कम न दिल्याचा आरोप नाट्य निर्मात्यानं त्यांच्यावरती केला होता। तर याबाबत आपण अपडेट घेतोय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत यांच्याकडून। चंद्रकांत, मनोज जरांगे पाटील यांचं नाव आता एका वेगळ्याच प्रकरणामधून समोर येतंय, काय सांगाल? नाही, हे प्रकरण तसं खूप जुनं आहे। 2013चा हा प्रकार आहे। एक नाट्य पार्टी म्हणजे नाट्यकर्मी तिकडे त्यांना जरांगेंच्या एरियात त्यांना बोलवलं होतं, पण त्यांना त्यांचा मोबदला दिला गेला नाही म्हणून ही सगळी मंडळी कोर्टात गेली आणि हा सगळा वाद मिटवायला गेले असता जरांगे त्यात मध्यस्थी म्हणून काम करत होते। पैसे तर दिले गेले नाही, वरनं दंबाजी केली गेली असा तो सगळा आरोप आहे त्या नाट्यकर्मींचा म्हणजे फिर्यादीचा। म्हणून मग फिर्यादी कोर्टात गेले, दिवाणी दावा दाखल केला आणि त्यानंतर या तिघांना आरोपी केले गेले, त्यांचे 2 सहकारी आणि जरांगेंना पैसे दिले नाही म्हणून। नंतर कोर्टात तारखा पडल्या, हजर झाले नाही म्हणून यापूर्वी अटक वॉरंट निघलं। मग जरांगे स्वतः इथं आले होते, कोर्टात हजरही झाले। पुढे असं सांगितलं गेले आम्ही ते मोठमोठे वकील हजर झाले त्या काळात, लगेच आम्ही जरांगेची बाजू मांडतो म्हणून आम्ही स्क्रॅच करू त्यांचं नाव या सगळ्या केसमधून, या सगळ्या खटल्यातनं। पण तसं काही झालं नाही। पुन्हा 2-3 तारखा पडल्या, जरांगे हजर झाले नाही म्हणून कोर्टाने नियमाप्रमाणे प्रोसिजर प्रमाणे त्यांना अटक वॉरंट जारी केलेलं आहे। पण आता आपल्याला माहिती आहे सर्वांना की जरांगे सध्या उपोषणाला बसले तिकडे अंतरवालीत, म्हणून पोलीस काय भूमिका घेतात, त्यांना खरंच कोर्टाच्या आदेशाप्रमाणे अटक करून आणतात की त्यांना पुन्हा एखादी विनंती करून हजर राहण्याची नोटीस बजावतो, हे पाहावं लागेल। कारण नक्कीच पोलिसांच्या भूमिकेकडे चंद्रकांत आपलं लक्ष असेल। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर अंतरवली सराटी इथं मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता ढासळली आहे। त्यांची शुगर ही जवळपास 62 वर तर बीपी हे 98 पर्यंत घसरलंय। त्यामुळे मनोज जरांगे पाटील बेशुद्ध पडण्याची भीती आता वर्तवली जाते। जरांगे यांनी उपचार घेण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलं होतं, मात्र जरांगे पाटलांनी उपचार घेण्यास नकार दिलाय। त्यामुळे जरांगेंची प्रकृती आणखी बिघडण्याची शक्यता वर्तवली जाते। जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 5वा दिवस आज आहे आणि या पार्श्वभूमीवरती ही अपडेट समोर येते। त्यांची प्रकृती जी आहे ती ढासळली आहे। उपचार घेण्याचं आवाहन जे आहे ते डॉक्टर करतायत, मात्र उपचार घेण्यास त्यांनी थेट नकार दिलाय। आणि सरकारने लवकर निर्णय घेऊन योग्य ती पावलं टाकली पाहिजे। त्याच्यापेक्षा ताबडतोब त्यांचा उपचार पण त्यांना केले पाहिजेत आणि जे काही आवश्यक सरकारने आश्वासनं दिलेली असतील त्या दृष्टीने सरकारने पावलं टाकली पाहिजेत। तर पुढची बातमी ही राजकीय गोटातून येते। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं आता तयारी सुरू केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी नाशिक जिल्ह्याचा दौरा केलाय। नाशिक जिल्ह्यातून नवे चेहरे समोर येऊ लागले आहेत। प्रत्येकाच्याच मागणीचा विचार करू, मात्र निर्णय हा पक्षश्रेष्ठी घेतील अशी प्रतिक्रिया गोकुळ झिरवारांच्या उमेदवारीच्या मागणीवरती जयंत पाटलांनी दिली आहे। यावेळेस जयंत पाटलांनी अजित पवार गटावरील टीका देखील केली आहे। अजित पवार गटाची अवस्था म्हणजे सांगता येत नाही आणि बोलताही येत नाही अशी झाली आहे। तर शिंदे फडणवीस पवारांमध्ये सुसूत्रता नाहीये, मात्र योजनांचं श्रेय घेण्यासाठी चढाओढ सुरूच आहे अशी टीका जयंत पाटलांनी अजित पवार गटावर केली आहे आणि त्याचबरोबर महायुतीवर केली आहे। या ठिकाणी ज्यांनी उमेदवारी मागितली त्या सर्वांचाच विचार आम्ही करणार आहे। शेवटी इथं येऊन ज्यांनी उमेदवारी मागितली त्या सर्वांचा विचार तौलनिकदृष्ट्या अभ्यास करू आम्ही। प्रत्येकाच्या बाबत वेगळी परिस्थिती आहे, मतदारसंघ वेगळा आहे, व्यक्तिनिहाय वेगळी परिस्थिती असते। आम्ही आमच्याकडं ज्यांनी उमेदवारी मागितली आहे त्या सर्वांचा तौलनिक अभ्यास करून आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचू। प्रत्येक मतदारसंघात बरेच कार्यकर्ते नवे चेहरे पुढे येऊन उभा राहण्याची इच्छा बाळगत आहेत, पण त्याचवेळी एकमताने जो निर्णय पक्ष घेईल त्याला मान्यताही देत आहेत। त्यामुळं आम्ही योग्य आणि चांगले चेहरे पुढे करण्याचा प्रयत्न करू। महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही परिस्थिती आहे।
आज नाशिक जिल्ह्यातल्या सर्व मतदारसंघाचा आढावा सकाळपासून आत्तापर्यंत घेण्यात आला आणि फार चांगली परिस्थिती आहे. जसं या ठिकाणी भास्कर भगरे खासदार झाले त्याच पद्धतीनं सर्व मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यकर्ते उत्साहानं कामाला लागलेले आहेत. मला वाटतं की नाशिक जिल्हा पवारसाहेबांना चांगली साथ देईल. पवारसाहेबांना सोडून जे पवारसाहेबांच्या छत्रछायेखाली गेली 2, 3, 4 दशकं ज्यांनी काम केलं ते पवारसाहेबांना सोडून अजित पवार यांच्यावर गेले, ठीक आहे इथपर्यंत. पण दिल्लीचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात येतात, पुण्यात येतात आणि शरद पवार साहेबांच्यावर प्रचंड जहरी टीका करतात आणि अजित पवार यांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्या कार्यकर्त्यांना त्याविषयी तोंडात मूग घेऊन सगळं ऐकावं लागतं आणि अशा पद्धतीची राजकीय परिस्थिती त्यांची झालेली आहे की त्यांना धड बोलताही येत नाही आणि सांगता येत नाही. कसं आहे की अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्याच्यातनं श्रेय मिळवण्याचा तिघही प्रयत्न करत आहेत. भारतीय जनता पक्षही करते, एकनाथ शिंदे साहेबही करत आहेत, आमचे अजितदादाही करत आहेत आणि त्यामुळं यांच्यात एकमत नाही, यांच्यात सुसूत्रता नाही आणि सत्तेचा लचका जेवढा ओढता येईल आपल्याकडं तेवढा ओढण्यासाठी मार्केटिंग सगळ्यांचं चालू आहे जोरात आणि त्यामुळं हे श्रेय आम्हालाच आहे असं सांगण्याचा तिघांचा प्रयत्न आहे. ठीक आहे ना, आता गुलाबी रंग हा चॉईस झालेला आहे, त्याला काय करणार. नाही मला माहीत नाही, पण जॅकेट छान दिसतं अजितदादांना.